आला असेल हा आवाज? की कसला भास होता? नाही नाही नाही, मागच्या वेळेस पण इथूनच आवाज आला होता. काय काय असेल नक्की? तुम्ही? केवढं घाबरलो मी. Oh God. हसता पण येत आहे तुम्हाला? एवढं हसण्याचं कारण? हसू नाही तर काय रडू? स्वतःला रमावतीचा राजा समजतोस आणि हे 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 असं घाबरतोस. आता माणूस असा बेसावध असल्यावर घाबरणारच ना. आणि तसंही या बाजूला कोणी येत नाही. ऍक्च्युली इथे कोणीच येत नाही. तू इकडे काय करतोस? हा प्रश्न मी तुम्हाला पण विचारू शकतो. तुम्ही इथं काय करताय? त्याच्याशी तुला काय घेणं देणं? मी इथं काय करतोय याच्याशी तुमचं देणं घेणं? तू परत परत पाठलाग करतोस माझा? नाही, मला माहितीये. अहो मी तुमच्या हे सगळे टॅक्टिक्स मला माहितीयेत. तुझ्यासारखी गुंड असं मुलींना आड रस्त्यावर अडवतं आणि मग हे बघ, जरी मी इकडे एकटी असले ना तरी तू काय करू शकत नाहीस माझं. आणि तू पाहिलेस मी काय करू शकते ते. हो मी तसं मागे हो, मागे हो, मागे हो. आणखी बडी काराटी बिराटे. हा पुढे येऊन तर बघ. जवळ यायचं नाही, माझ्या जवळ यायचं नाही. आजचा दिवस चांगला जाईल. मवाली, हा का आला होता इकडे? याचा काय संबंध आहे या घराशी? मी तरी का विचार करते? माझा या घराशी काय संबंध आहे हेही मला माहित नाही. माई काय विषय? काय कबड्डीची बिलं काही संपतच नाहीये. कधीपर्यंत चालणार आहे? ताई ताई एवढं काही चिडचिड करायला झाले, ते पण बिलावरनं. याच्यावरनं चिडचिड नाही चालली आहे. मग जालिंदर, लोक आमच्या विरोधात बोलत नसली तरी त्यांच्या मनात अडी निर्माण झाली एवढं नक्की. मग चांगलंच आहे की आडी बसली तर घाबरून काय बोलणार नाहीत. असं नसतं जालिंदर. देव जितका पॉप्युलर तेवढा नवस जास्त. नेत्याचं पण काही वेगळं नसतंय. इमेज क्लिअर पाहिजे. आलं माझ्या लक्षात. एक मिनिट. ताई, अहो तुम्ही रमावतीच्या भाग्यविधाता आहात. तेवढंच नाही लोक म्हणत माई साहेब माई साहेब. विषय हार्ड आहे. जालिंदर, काय बी करून या रमावतीच्या लोकांचा श्वास आपल्या मालकीचा झाला
तर खरी मज्जा आहे. हा कबड्डीचा डाव जरा फसलाच बघा. ताई आपण असं काहीतरी करायला पाहिजे की नाही की यंग जनरेशन आपल्या बाजूने येईल अशी आखणी करायला पाहिजे. काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे नक्की आता यंग जनरेशनचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. तसं क्रिकेटचं काहीतरी आपण स्पर्धा आयोजित केली पाहिजे. RPL, रमावती प्रीमियर लीग. यंग जनरेशन ही तरुण पिढी आपल्या बाजून नक्की येणार. होय जालिंदर जालिंदर, हे असे पानसट आयडिया तुमच्या डोक्यात कसे येतात बरं? 65. हा नाही, कधी कधी ना आम्हाला शंकाच येते बघा. तुम्ही खरंच आमचे सख्खे भाऊ आहात का नाही? असं काहीतरी सामाजिक कार्य करायला पाहिजे ना, ज्यानं लोकांचंही भलं होईल ना आपलाही फायदा होईल. एखादी लोकांची अडचण, रमावतीचे आई बाप, सापडलं बघा. रमावतीचे आईबाप होऊन आम्ही त्यांची काळजी मिटवणार. ऐकायला लई इंटरेस्टिंग वाटते, पण थोडस उलगडून सांगा की म्हणजे कळेल जरा. सांगते. आता जे करायचं ते गृहिणींसाठी. एक काम कर, सामूहिक विवाह समारंभाची तयारी सुरू कर. 100 जोडप्यांचा खर्च उचलू. नियोजनाचा श्रीफळ वाढवा. समधीकडं बातमी पसरवा की माई साहेब मक्तेदार 100 पोरापोरींची लग्न लावणार. 100 बाप, 100 आया, 100 कुटुंबांच्या दुआ घेणार. त्या लोकांच्या डोक्याच्या कर्जावरचा बोजा कमी आणि आपल्या उपकाराचा बोजा वाढ.